नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्। साधु साधु साधु। आमचे पूजनीय गुरु भंतीजी नाम तो नमन असो. विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान त्यागांना विचारांना विनम्रता अभिवादन. गौरवणीय महासंघरत्नाची अनुमती घेऊन आज आपण पुढील भाग सुरू करत आहोत. भगवान बुद्धांना पिंड मिळाले नाही या प्रश्ना संदर्भामध्ये आज आपण बघणार आहोत. भगवान बुद्ध हे या जे व्यक्ती बुद्धत्वाला प्राप्त होतो, उत्तम सर्वोच्च असं अर्हत सम्यक संबुद्धत्व प्राप्त करतो, अशा व्यक्तीला कधीही 4 परिष्कारांची अजिबात कमतरता पडत नाही. 4 परिष्कार म्हणजे कोणते? तर भोजन, शयनासन, औषध आणि जीवन हे 4 प्रकारचे परिष्कार आहे असं म्हणतात. 4 परिष्कार. त्या 4 परिष्कारांमध्ये काय तर भोजन येतं, जीवन येतं, शयनासन येतं आणि औषध येतं. ही 4 परिष्कारांनी पुणे बुद्ध प्रमुखांची आणि भिक्खू संघाची सेवा केली पाहिजे या 4 गोष्टी. तर भगवान बुद्ध इतके महान पुण्य पारमी संपन्न व्यक्ती असतात की त्यांना या 4 गोष्टीची कधीही कमतरता पडत नाही. परंतु एकदा ते पंचशाल नावाच्या ब्राह्मण गावात गेले होते. त्या पंचशाल नावाच्या ब्राह्मण गावामध्ये त्यांना पिंड मिळाले नाही, चारिका मिळाली नाही. तर पिंड मिळाले नाही म्हणजे तो परिष्कारातला एक भागच झाला, भोजनच झालं. मग जर भगवान एवढे महान रिद्धी संपन्न असताना सुद्धा त्यांना या परिष्काराची कमतरता का पडली या संदर्भात राजा मिलिंद भंते नागसेनांना विचारणार आहे. आपण सुरू करू. राजा म्हणाला, भंते नागसेन, आपण लोक नेहमी सांगत असता की भगवान बुद्धांना चीवर, पिंडपात, शयनासन आणि गिलान प्रत्यय म्हणजे औषधी इत्यादी परिष्कारांचा सदैव लाभ होत असे. भगवान बुद्धांना नेहमी या 4 गोष्टींचा लाभ होत असे. चिवराचा, पिंडपाताचा, शयनासनाचा आणि गिलान प्रत्यय म्हणजे औषधाचा. भगवान बुद्ध असे ऐकण्यात येते की भगवान बुद्ध पंचशाल नामक एका ब्राह्मणाच्या गावी गेले असता त्यांना पिंड न मिळाल्यामुळे रिकामे पात्र घेऊन जसेच्या तसे खाली हाताने परत यावे लागले. आणि असे ऐकण्यात आहे की एकदा भगवान पंचशाल नामक ब्राह्मणाच्या गावी गेले होते. तर त्या पंचशाल नामक ब्राह्मणाच्या गावी गेले असता भगवान बुद्धांना पिंडपात मिळाला नाही. तर रिकामेच पात्र घेऊन भगवान बुद्धांना यावे लागले, खाली हात यावे लागले असे पण ऐकण्यात येते. म्हणते नागसेन, मला वाटते भगवान बुद्धांना सतत 4ही परिष्कारांचा लाभ होत असते आणि त्यांना कधीही कोणत्या गोष्टीची कमी पडत नसे हे जर खरे मानले तर पंचशाल नामक एका ब्राह्मणाच्या गावी पिंडपात कराव्यास गेले असता त्यांना काहीच न मिळाल्याने रिकामे भिक्षापात्र घेऊन जसेच्या तसे खाली हाताने परतावे लागले हे विधान खोटे ठरते. आणि जर पंचशाल गावातून त्यांना खाली हाताने परतावे लागले हे जर खरे मानले तर त्यांना सदैव 4ही परिष्कारांचा लाभ होत असते हे विधान चुकीचे ठरते. हे सुद्धा एक बुद्धिभ्रंश करणारे कोडे आहे. म्हणते आपण याची उकल करून सांगावी जेणेकरून धर्मविरोधकांना याचे सरस उत्तर देता येईल. जर प्रश्न असा उपस्थित, जर भगवान बुद्धांना 4ही परिष्कारांचा लाभ होत असेल तर मग पंचशाल नावाच्या गावी गेले असता भगवान बुद्धांना पिंड मिळाले नाही, रिकामे पात्र घेऊनच त्यांना यावं लागलं. म्हणजे याचा अर्थ की हे विधान खोटं ठरतं की भगवंताला 4ही प्रत्ययांचा लाभ होतो. आणि जर हे विधान खरं मानलं की पंचशाल नामक ब्राह्मणाच्या गावी गेल्यावर भगवान बुद्धांना रिकाम्या हातून यावं लागलं, त्यांना पिंड मिळालं नाही, हे जर वाक्य खरं असेल तर भगवान बुद्धांना 4ही परिष्कारांचा लाभ होतो हे वाक्य खोटे ठरते. मग हे दोन्ही कोड्यातील बिकट प्रश्न आहे. कृपा करून म्हणते तुम्ही याचा
उत्तर करून आम्हाला सांगावं, असं या ठिकाणी भंते नागसेनाला राजा मिलिंद म्हणत आहे. तर भंतेजी काय म्हणतात आपण बघूया. महाराज, भगवान बुद्धांना सदैव कोणत्याही परिष्काराचा तुटवडा होत नसे आणि पंचशाल नामक ब्राह्मण गावातून भिक्षा न मिळाल्यामुळे रिकामे भिक्षा पात्र घेऊन परतावे लागले, या दोन्ही खऱ्या आहेत. या गोष्टी दोन्हीही खऱ्या आहेत. परंतु हे कारस्थान दुष्ट, कुटील व सत्कृत्याचा नाश करणाऱ्या माराचे होते. भगवान बुद्धांना त्या गावामध्ये पिंड मिळाले नाही. हे कोणाचं काम होतं? तर हे कारस्थान दुष्ट, कुटील व सत्कृत्याचा नाश करणाऱ्या माराचे होते. तर राजा म्हणतो, मिलिंद राजा म्हणतो, भंते असे कसे म्हणता येईल? अगणित कल्पापासून भगवान बुद्धांची उत्तमोत्तम राशी रचल्या आहेत आणि नुकताच अस्तित्वात आलेल्या पापी माराने त्यांच्या इतक्या पुण्यबळावर एवढा मोठा कसा प्रभाव टाकला? एवढे तथागताचे पुण्य कसे लोप पावले? भंते नागसेन, यावरून दोन प्रकारचे आक्षेप घेता येतात. ते म्हणजे पुण्यापेक्षा पाप अधिक शक्तिशाली आहे आणि तथागतांच्या पुण्यशक्तीपेक्षा माराची पाप शक्ती अधिक बलशाली आहे. झाडाच्या मुळाचा विस्तारापेक्षा झाडाचा वरील विस्तार कसा जड झाला, सद्गुणांपेक्षा पातक कसे सामर्थ्यशाली ठरेल, हे मला सांगा. ज्यावेळेस भगवान बुद्धांच्या या गोष्टी संदर्भात भंतेजींनी सांगितलं की हे कारस्थान दुष्ट, सत्कृत्याचा नाश करणाऱ्या पापी माराचे होते, असं ज्यावेळेस भंते नागसेनाने सांगितलं, त्यावेळेस राजा मिलिंद काय म्हणतो की भंते असं कसं होऊ शकतं? भगवान बुद्धांनी तर अनेक जन्मांमध्ये पुण्यकर्माच्या राशी रचल्या आहेत. मग भगवान बुद्धांच्या एवढ्या महान पुण्यकर्मासमोर पापी माराने कसं काय त्यांच्या पुण्यबलावर एवढा मोठा प्रभाव टाकला? खरी गोष्ट आहे की नाही? आणि तथागतांच्या पुण्यशक्ती कसं काय लोप पावले? या गोष्टीवरून दोनच आक्षेप घेता येतात, असं राजा मिलिंद म्हणतो. एक तर पापापेक्षा पुण्य जास्त शक्तिशाली आहे, हा एक आक्षेप घेता येतो. किंवा दुसरा असा आहे की भगवान बुद्धांच्या पुण्यशक्तीपेक्षाही माराची पाप शक्ती अधिक सामर्थ्यशाली आहे, असा याचा अर्थ घेता येतो. असे दोन आक्षेप घेता येतात. त्यावेळेस ते नागसेन म्हणतात, महाराज, या आपल्या युक्तिवादावरून दोन्ही विधाने सिद्ध होऊ शकत नाही. तथापि तुम्हाला याची कारण मीमांसा सांगितलीच पाहिजे. मग भंते म्हणतात, राजाला दिलेली दीक्षा या संदर्भात म्हणतात, महाराज, एखाद्या माणसाने राजास भेट देण्याकरिता उत्तमोत्तम मिठाईचे पदार्थ व शहदाचे पोळे घेऊन राजद्वारावर पोहोचला व परंतु द्वारपालाने त्यास अडवून सांगितले की भल्या माणसा, राजास भेटण्याची ही वेळ नाही, तेव्हा शक्य तितक्या लवकर या वस्तू घेऊन परत जा. यावेळी राजाने जर का तुला तेथे पाहिले तर तुला शिक्षा केल्या वाचून ते राहणार नाही. द्वारपालाचे असे वचन ऐकून तो बराच घाबरला आणि आपल्या सोबत आणलेल्या सर्व वस्तू सांभाळून तात्काळ निघून गेला. यामुळे त्या दिवशी राजाला भेट मिळाली नाही. म्हणून का राजाच त्या द्वारपालापेक्षा कमजोर समजता येईल काय? की महाराज आता कधीच भेट राजास आता कधीच भेट मिळणार नाही. एक उदाहरण देऊन सांगितलं बघ. समज एखादा व्यक्ती उत्तमोत्तम खाद्यपदार्थ आणि मधाचं पोळ घेऊन राजाला भेटायला गेला, त्याला राजाला भेटवस्तू देण्यासाठी. तेवढ्या द्वारपालाने त्याला अडवलं आणि सांगितलं, हे बघ, ही राजाला भेटायची वेळ नाही. जर राजाने ह्यावेळेस तुला बघितलं, हे तू ज्या वस्तू घेऊन येतोयस, तर राजा तुला शिक्षा केल्या वाचून राहणार नाही. हे ऐकल्यामुळे तो व्यक्ती घाबरला आणि त्याने सोबत आणलेल्या वस्तू घेऊन तो परत निघून गेला. मग महाराज म्हणते नागसेन म्हणतात, महाराज, यावरून असं समजायचं का की तो द्वारपाल राजापेक्षा जास्त ताकदवर आहे? असं म्हणता येईल काय? आणि असं म्हणता येईल काय की आता राजाची कधीच भेट होणार नाही? नाही बनते, असे तर नाही. परंतु आपल्या वृक्ष स्वभावामुळे द्वारपालाने त्या मनुष्यास परत पाठवले. तरी पण अन्य प्रसंगी त्याही पेक्षा शेकडो हजारो पट अधिक चांगल्या व किमती वस्तू त्यास मिळाल्या असतील व पुढेही मिळत राहतील. याचा अर्थ असा नाही की एका व्यक्तीला पाठवून दिल्याने राजाला काही किमती आणि उपभोग्य वस्तूंचा लाभ होणार नाही.
असे कितीतरी हजारो करोडो वस्तू राजाला मिळतच राहतील. या एका गोष्टीमुळे राजाला त्या गोष्टीशी काही फरक पडत नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. महाराज याचप्रमाणे माराने आपल्या दुष्ट वर्तनामुळे पंचशाल गावातील ब्राह्मणांना तथागतास दान देण्यास अडवले. परंतु दुसऱ्या शेकडो व हजारो देवता दिव्य ओजयुक्त मधुर व अमृतमय अन्न घेऊन तथागतास दान देण्याकरिता हात जोडून विनंती करू लागले. तर ही तर देवतांसाठी महान संधी होती. भगवंताला पंचशाल गावात भोजन नाही मिळालं तर ही आम्हाला संधी चालून आली, एक ऑपॉर्च्युनिटी चालून आली की आम्ही तथागतांना दिव्य ओजयुक्त भोजन आम्ही भगवंताला दान द्यावं. मग ते सगळे उत्तमोत्तम दिव्य ओजयुक्त भोजन घेऊन ते देवता भगवान बुद्धांसमोर येऊन विनंती करू लागले की तुम्ही आमचं भोजन स्वीकारा. म्हणते नागसे राजा म्हणतो तथागतांना चारही प्रत्ययांचा दान सुलभ असेलही तसेच त्या पुरुषोत्तम तथागतास देवता व मनुष्यांकडून सदैव त्यांच्या आवश्यक वस्तू अत्यंत भक्तिभावपूर्वक दिल्या जात असतीलही परंतु तेवढ्यापुरती तर पंचशाल ब्राह्मण गृहस्थाकडून दान न मिळू देण्याची आपली इच्छा त्या माराने पूर्ण करून घेतली. म्हणते एवढ्याने माझी शंका दूर होऊ शकली नाही. माझ्या पुढील कोडे असे तसेच आहे. शंकेचे अजून समाधान झाले नाही. म्हणते मारासारखा मत्सरी दुष्ट नीच हलकट क्षुल्लक पापी आणि दुर्गुणी जीव पण भगवान बुद्धांसारख्या अजिंक्य पुण्यस्वरूप अद्वितीय आणि महान पुरुषोत्तमाच्या मार्गात अडथळा कसा काय आणू शकला हेच मला अजून समजले नाही असं राजा भन्ते नागसेनाला म्हणाला. राजा मिलिंद भन्ते नागसेनाला म्हणाला. कानात बाधक होण्याची 4 कारणे. मग आता भन्ते नागसेन राजाला काय सांगत आहे ते आपण. महाराज 4 गोष्टी दानात अडथळा पोहोचवित असतात. 4 गोष्टी दानामध्ये अडथळे पोहोचवत असतात. ते 4 गोष्टी कोणत्या बरे या तुम्ही लक्षपूर्वक ऐका. पहिली न पाहिलेले, दुसरे उद्देशाने केलेले, तिसरे तयार केलेले आणि चौथे उपभोगासाठी तत्पर असलेले. अशी 4 प्रकार. न पाहिलेले, उद्देशाने केलेले, तयार केलेले आणि उपभोगासाठी तत्पर असलेले अशा 4 गोष्टी दानात अडथळा पोहोचवित असतात. कोणत्या व्यक्तीला पाहिल्या वाचून पहिली गोष्ट जी आहे न पाहिलेले. न पाहिलेल्याचा अर्थ असं या ठिकाणी असं सांगितलेलं आहे कोणत्या व्यक्तीला पाहिल्या वाचून देण्याकरिता तयार केलेले पाहून दुसरा कोणी व्यक्ती देणाऱ्यास भडकवतो की अरे याला दान देण्यात काय उपयोग, कोणत्या दुसऱ्या व्यक्तीस दिलेले बरे. एवढ्यावरून रुकलेल्या दानास न पाहिलेल्यांचा अंतराय असे म्हणतात. समज एखादा व्यक्ती आहे, समज भिक्षू आहे किंवा भंतीजी आहे आणि नवगिरींची इच्छा झाली भंतीजींना काहीतरी दान देण्याची. मग नवगिरींनी उत्तमोत्तम भोजन तयार केलं किंवा काही पदार्थ जे तयार केले ते म्हणाले चला आता भंतीजींना देऊया. अचानक त्या ठिकाणी अमुक अमुक व्यक्ती आला म्हणाला अहो तुम्ही त्या व्यक्तीला काय दान देता, त्या व्यक्तीला दान देण्यापेक्षा अमुक अमुक ठिकाणी दिलेलं बरं आहे की नाही. मग असा विचार केल्यावर मग तो व्यक्ती थोडासा विचार करतो आणि त्याचं दान थांबून जातं. मग ह्या व्यक्तीला अशा ह्या गोष्टीला काय म्हणतात न पाहिलेल्या दान. मग अशा गोष्टीत पहिला अडथळा हा आहे. लक्षपूर्वक आहे हा पहिला अडथळा आहे. हे उदाहरणासाठी सांगितलं बरं का, नवगिरीचं उदाहरण समजून सांगण्यासाठी घेतलं. दुसरं आहे कोणी एखाद्याने कोणत्या खास व्यक्तीला दान देण्याचे ठरवले परंतु कोणी दुसऱ्याच व्यक्तीने त्यात बाधा टाकली असता न दिलेल्या दानास उद्देशांतराय असे म्हणतात. समज एखाद्याने ठरवलं की नाही मी या विशेष व्यक्तीला दान देईल. मग त्या विशेष व्यक्तीला दान देत असताना जर एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्याच व्यक्तीने त्याच्यात बाधा आणली, बाधा टाकली तर त्याला म्हणतात न दिलेले दानास उद्देश अंतराय म्हणतात. मग त्याने अडथळा पाडल्यामुळे ते उद्देश ठेवून दिलेले दान देत नाही तो व्यक्ती. मग त्याला काय म्हणतात उद्देशाने न दिलेले दान म्हणजे अंतराय झाला त्याचा आहे की नाही. ही दुसरी गोष्ट. तिसरा प्रकार सांगितलेला आहे तयार केलेले. कोणी व्यक्ती दान घेऊन कोणाची वाट पाहत बसला आहे, दान घेऊन तयार केलं त्याने तो वाट पाहते कोणतरी भिक्षू येईल असं ठरवलेलं नाही त्यांनी की अमुक अमुक व्यक्तीला देईल म्हणून. तर त्याने आपलं उत्तम भोजन तयार करून रस्त्यावर तो उभा आहे की कोणीतरी भिक्षू भिक्षा पात्र घेऊन येईल आहे की नाही. मग कोणी व्यक्ती दान देण्याची वाट बघत बसलेला आहे.
व्यक्तीची, आहे की नाही. परंतु तेवढ्यातच कोणीतरी कोणत्या तरी कारणाने ते देण्यात आले नसेल तर त्यास तयार केलेल्याचा अंतराय असे म्हणतात. हे तिसरा प्रकार. आणि जो चौथा प्रकार आहे, उपभोगासाठी तत्पर असलेले. दान मिळताच त्याच्या जागी उपयोगासाठी तो सिद्ध झाला आहे, परंतु एवढ्यात कोणत्या तरी कारणाने तो त्याचा उपयोग करू शकत नाही, त्यास उपभोगासाठी तयार असलेल्या अंतराय असे म्हणतात. म्हणजे दान मिळताच त्याच्या जागी उपयोगासाठी तो सिद्ध झाला आहे, परंतु एवढ्याच कोणत्या तरी कारणाने तो त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. म्हणजे मिळालं, परंतु काहीतरी अचानक कारण येतं की त्यामुळे तो ते ग्रहण करत नाही किंवा घेत नाही. दुसऱ्या कारणामुळे त्याला तिथून जावं लागतं किंवा त्याचा उपभोग घेता येत नाही. या चौथ्या गोष्टीला म्हणतात उपभोगासाठी तत्पर असलेले. हे जे 4 प्रकार आहे की जे दानामध्ये बाधा ठरत असतात. महाराज, हे 4 अंतराय आहेत. पंचशाल गावातील ब्राह्मण गृहपतींपैकी माराने कोणालाही भगवान बुद्धाला दान देऊ दिले नाही. हा पहिल्या प्रकारचा म्हणजे न पाहिलेल्याचा अंतराय होता. त्या दिवशी जे कोणी त्या गावात गेले त्यापैकी कोणालाही काहीच मिळाले नाही, असं या ठिकाणी राजा मिलिंदाला भंते नागसेन सांगत आहे. तर पुढे आपण ऐकूयात. महाराज, देवता, मार, ब्रह्मा, श्रमण, ब्राह्मण तसेच समस्त जीवमात्रासह या जगात असा कोणीही नाही की जे दान भगवान बुद्धांना देण्याच्या उद्देशाने तयार करून ठेवलेले आहे किंवा त्याच्या उपभोगासाठी सिद्ध झालेल्या प्रसंगी कोणी अंतराय आणू शकतील. जर कोणी मत्सराने अंतराय आणण्याचा प्रयत्न करील तर त्याच्या डोक्याचे शेकडो हजारो तुकडे होऊन पडतील, असं भंते नागसेनाने राजा मिलिंदास सांगितलं. भगवान बुद्धांच्या 4 गोष्टी थांबवता येत नाही. पुढे आहे, भंते नागसेन म्हणतात, महाराज, तथागतांच्या 4 गोष्टी अशा आहेत की त्यात कोणीही बाधा आणू शकत नाही. अशा 4 गोष्टी आहेत की त्यात कोणीही, न देवता, न मार, न ब्रह्म, न श्रमण, न ब्राह्मण, कोणीच त्याच्यामध्ये बाधा आणू शकत नाही. अशा त्या 4 गोष्टी आहेत. कोणत्या आहेत? पहिली, तथागतास देण्याच्या उद्देशाने सिद्ध केलेले दान. भगवान बुद्धांना देण्याच्या उद्देशाने सिद्ध केलेले, तयार केलेले दान. दुसरे, त्यांच्या शरीरातून उत्पन्न होऊन आकाशात एक व्यायाम म्हणजे आभा फाकलेली आहे, ती गोष्ट आहे की नाही. भगवान बुद्धांच्या शरीरातून एक आभा प्रकट होते बघा, त्याला ऑरा म्हणतात इंग्लिश मध्ये, ऑरा, आहे की नाही. आपण बघतो फोटोमध्ये पण असते, फोटोमध्ये असं एक असं डोक्याच्या भोवती प्रकाश दाखवतात ना, त्याला ऑरा म्हणतात, आभा म्हणतात. ती अशी त्यांच्या शरीरातून उत्पन्न होऊन आकाशात एक व्यायाम म्हणजे एक आभा तयार होते, ती एक गोष्ट. तिसरी गोष्ट, त्यांचे निरंतर सज्ञत्व म्हणजे सदैव सज्ञान असण्याचं आणि जागरूक असण्याचं गोष्ट. चौथं, आयुष्य पूर्ण होईपर्यंत जिवंत राहणे. महाराज, भगवान बुद्धांसंबंधी या 4 गोष्टींना कोणीही थांबवू शकत नाही. या 4ही गोष्टी एकसारख्या त्यात असून एकही कमी आढळून येत नाही. त्यांना कुणीही विचलित करू शकत नाही. कोणत्याही प्रकारे त्यांना बदलविणे शक्य नाही. महाराज, जेव्हा पापी मार पंचशाल गावातील ब्राह्मणात जाऊन मिसळला तेव्हा ते अदृश्य होऊन बसला होता. महाराज, समजा सीमेवरील बिकट अशा अरण्यात दडून बसलेले लुटेरे चोर वाटसरूंना लुटतात व मारतात, परंतु ते जर राजाच्या दृष्टीस पडले तर त्यांची काय गती होईल? काही दरोडेखोर असतात, काही चोर असतात, जे वाटमार म्हणतात त्याला, वाटेत राहून वाटेत लपून ते लोकांना लुटतात, मारतात. असे जर काही लोक लुटणारे लोक दडून बसले एका जंगलात, परंतु जर अचानक ते राजाच्या दृष्टीस पडले ते चोर, तर त्यांचं काय होईल? म्हणते, अशा लोकांचे तर शेकडो हजारो तुकडे तलवारीने केल्या जाऊ शकतात, म्हणजे राजा त्यांना शिक्षा देऊ शकतो. महाराज, याचप्रमाणे त्यावेळी मार अदृश्य स्थितीत त्या ब्राह्मण गृहपतींमध्ये बसला होता. महाराज, कोणतीही विवाहित स्त्री दुसऱ्या पुरुषाकडे लपूनच जाऊ शकते, तद्वतच मार त्या ब्राह्मण गृहपतींमध्ये अदृश्य होऊन बसला होता. महाराज, आपल्या पतीसमोर जर ती स्त्री दुसऱ्या पुरुषाकडे गेली तर यात तिचे हित होईल की अहित? नाही बनते. जर तिने असे केले तर तिचा पती तिला जीवे मारून टाकेल किंवा
दासी तरी बनवून सोडे. महाराज याचप्रमाणे मार त्या ब्राह्मण गृहपतींमध्ये अदृश्य अवस्थेत मिसळला होता. महाराज माराने जर भगवान बुद्धास देण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या दानात किंवा त्यांना लाभलेल्या दानात काही बाधा उपस्थित केली असती तर त्या क्षणी त्याच्या डोक्याचे शेकडो हजारो तुकडे होऊन इस्तवत पडले असते, इतस्तव पडले असते. होय बनते नसते, आपण अगदी खरे सांगत आहात. त्या दुष्ट व पापी माराने चोराप्रमाणे कार्य केले. तो अदृश्य होऊनच त्या ब्राह्मणात जाऊन बसला होता. त्याने जर भगवान बुद्धांसाठी देण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या दानात किंवा त्यांना लाभलेल्या दानात काही बाधा उपस्थित केली असती तर त्याचे शरीर मुठभर भुसा होऊन सहज उडून जावे तसे इतस्तव पडून गेले असते. बरोबर आहे बनते नसेल, आपण जसे सांगितले ते मी मान्य करतो असं राजाने म्हणते नागसेनाच्या या शब्दाला अनुमोदन दिले, संबोधन दिले. अज्ञानाने केलेले पाप व पुण्य हा भाग आहे. तर राजा म्हणतो, बनते नागसेन, आपण लोक म्हणता की अज्ञानवश ज्याच्याकडून हिंसा घडते त्याबद्दल त्या अधिक पाप लागते. अज्ञानवश, अचानकपणे अज्ञानवश ज्याच्याकडनं पाप घडते, हिंसा घडते, त्याला अधिक पाप लागते. तरी पण भगवान बुद्धांनी विनयावर उपदेश करताना म्हटले आहे की अजाणता घडलेले पाप कर्माबद्दल काहीही पाप लागत नाही. म्हणते नागसेन, जर अज्ञानवश घडलेल्या प्राणी हिंसेबद्दल काही पाप लागत का अधिक पाप लागत नसेल असेल तर दुसरीकडे अज्ञानवश घडलेल्या पाप कर्माबद्दल काही दोष लागत नाही हे म्हणणे सपशेल खोटे ठरते. आणि अज्ञानवश घडलेल्या पाप कर्माबद्दल काहीही दोष लागत नाही हे म्हणणे जर खरे मानले तर अज्ञानवश ज्याच्याकडनं हिंसा घडते त्याबद्दल त्यास अधिक पाप लागते असे म्हणणे खोटे ठरते. हे सुद्धा अत्यंत कठीण कोडे आहे, तेव्हा आपण याची ही रीत उकल करून द्यावी असं धनते नागसेनास राजा मिलिंद म्हणतो. की भगवान बुद्धाने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की अजाणतेपणे पाप करणाऱ्याला जास्त पाप लागतं. आणि दुसरीकडे असं म्हटलेलं आहे की अज्ञानवश एखाद्या व्यक्तीकडनं कर्म घडले तर काय होते, त्याला त्याचे पाप लागत नाही. मग हे दोन्ही विरोधाभासी वक्तव्य आहेत. यावर म्हणते आपण मला मार्गदर्शन करावे. तर म्हणते महाराज, दोन्ही विधाने बरोबर आहे, परंतु दोन्ही विधानांच्या अर्थात थोडा फरक आहे. तो कोणता बरे? कित्येक असे दोष आहेत की जे अज्ञानवश घडतात आणि कित्येक असे दोष आहे की जे जाणीवपूर्वक केले जातात. या दोन्ही दोषांसंबंधाने प्रथम दोषाकडे दृष्टी करून तथागताने म्हटले आहे की अज्ञानवश घडलेल्या दुष्कृत्याबद्दल काहीही दोष लागत नाही. बरे आहे बनते, आपण जसे सांगितले ते मी सहर्ष स्वीकार करतो. या ठिकाणी काय सांगितलं बनतेजींनी की महाराज, या ठिकाणी भगवान बुद्धांनी सांगितले ते दोन्ही खरे वाक्य आहे, पण त्यात थोडा फरक आहे. फरक असा आहे, कित्येक दोष आहेत की जे अज्ञानवश घडतात, कित्येक दोष आहे की जे अज्ञानवश घडतात. एकही नाही. व्यक्ती सगळं ठरवून करत असतो, है की नाही. दुसरं आहे, पुढे ते म्हणतात आणि ते जाणीवपूर्वक केले जातात. या दोन्ही संबंधाने प्रथम दोषाकडे दृष्टी करून तथागताने म्हटलेले आहे. म्हणजे प्रथम गोष्टी म्हटलेली आहे की जे बरेचसे दोष आहेत हे जाणीवपूर्वक घडतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला जर मारायचं असेल तर अजाणतेपणे तुम्ही त्याला मारून देता का? नाही मारत. एखाद्या व्यक्तीला मारण्याची चित्तामध्ये चेतना उत्पन्न झाली पाहिजे आणि चेतना उत्पन्न होऊन मग त्याच्यावर वार झाला पाहिजे आणि त्याने तो मेला पाहिजे, तर ते अकुशल कर्म होते. म्हणजे मनात दोष दोष ठेवून केलेले कर्म त्याचे जास्त अधिक परिणाम घडतात, अशी गोष्ट आहे. आता उदाहरणार्थ, तुम्हाला एखाद्या प्राण्याला मारण्याची इच्छा तर नाहीये, परंतु त्या ठिकाणी किडे आहेत, है की नाही. तुम्हाला त्याला मारण्याची इच्छा नाही आणि तुम्ही त्याच्यातून चालतच चालले, है की नाही. म्हणजे अजाणतेपणे तुमच्याकडनं ते घडलं असं आपण म्हणू शकतो, परंतु तुम्ही तुमचा रस्ताही बदलू शकता किंवा थांबूनही घेऊ शकता, है की नाही. ते न करता आपण काय करतो की अज्ञानवश ते कर्म केल्याने अजून आपल्याला त्याचे अकुशल कर्म होतात. या ठिकाणी भगवान बुद्धांना हे सांगायचं आहे की कित्येक दोष असे आहेत की जे अज्ञानवश घडतात आणि कित्येक असे आहेत की ते जाणीवपूर्वक केले जातात.
या दोन्ही संबंधाने प्रथम दोषाकडे दृष्टी करून तथागतांनी म्हटले आहे. प्रथम दोष म्हणजे काय म्हटलेलं आहे की कित्येक असे दोष आहेत की जे अज्ञानवश घडतात. पुढे आहे भगवान बुद्धांचा भिक्षू प्रति निरपेक्ष भाव. मग भगवान बुद्ध आपल्या संघाला कशा पद्धतीची ट्रीटमेंट देत काय गरज आहे तिथं रांधीची, अशा वेळेस तो व्यक्ती थांबवून घेतो. अशा बाधा बऱ्याचशा येत राहतात. आपल्या विहारालाही त्या बाधा येतात, आपल्याला माहिती आहे की. तर हे 4 कारण यामुळे बाधा येतात. हे समजून घ्या व्यवस्थित पद्धतीमध्ये. आपण या ठिकाणी थांबूयात. आज बघा पूजनीय भिक्खू आनंद कौसल्यायन भंतेजींचं भदंत डॉक्टर आनंद कौसल्यायनचं स्मृती दिन आहे. ते त्यांच्या काळातले फार महान भिक्षू होते. बौद्ध धम्माची चळवळ पुढे नेण्यामध्ये त्याचं फार मोठं योगदान आहे. बाबासाहेबांनी लिहिलेला जो बुद्ध अँड हिज धम्म आहे या ग्रंथाला त्यांनी हिंदीमध्ये अनुवादित केले की ज्यामुळे लोकांना तो सोयीस्कर होईल. पहिल्यांदा त्यांनी हिंदीमध्ये तो अनुवादित केला आणि ते फार विद्वान भिक्षू होते. ते त्रिपिटकाचार्य होते. त्रिपिटकाचार्याचा अर्थ असा होतो की ज्यांना भगवान बुद्धांचे 84,000 सुत्त तोंडपाठ आहेत अशा व्यक्तीला म्हणतात त्रिपिटकाचार्य. तर आनंद कौसल्यायन हे त्रिपिटकाचार्य होते, फार विद्वान भिक्षू. त्यांनी एक वक्तव्य म्हटलं होतं, ते हिंदी बोलायचे कारण की त्यांचं ओरिजिनल नाव होतं हरनाम दास. ते मूळचे पंजाबचे होते आणि कुशवाह समाजामध्ये त्यांचा जन्म झाला होता. ते एकदा म्हटले होते, अगर मैं इस धम्म के कार्य को करते हुए मर जाऊं तो मेरी कब्र पर लिख देना कि डॉक्टर बाबा साहब आंबेडकर का एक सिपाही बाबा साहब का काम करते करते शहीद हो गया. असं वाक्य भदंत आनंद कौसल्याने म्हटलं होतं. आणि त्या काळात फारच त्यांनी इथल्या रूढीवादी परंपरावादी लोकांचा विरोध केला. बाबासाहेबांच्या विचारांना पूर्ण भारत देशामध्ये नव्हे तर पर्यायाने विदेशात पोहोचवण्याचं फार मोठं काम आनंद कौसल्याने केलं. ते एकदा म्हटले होते कि इस देश की सरकार बाबा साहब को भुलाना चाहती है, लेकिन इस देश की जनता बाबा साहब को भूलने नहीं देती, और इस देश की जनता गांधी को भूलना चाहती है, लेकिन इस देश की सरकार गांधी को भूलने नहीं देती. अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. ते फारच प्रसिद्ध वक्तव्य होतं त्या काळात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भदंत आनंद कौसल्यायन आपल्या कोपरगावला सुद्धा येऊन गेले. तुम्हाला माहिती आहे. साखरवाडीमध्ये जो बाबासाहेबांचा पुतळा आहे तो भदंत आनंद कौसल्यायांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. कधी वेळ मिळाला तर भेट द्या. म्हणजे आपल्या भूमीला त्यांचं पदस्पर्शाने त्यांच्या ही भूमी पावन झालेली आहे. की आपल्या कोपरगाव वासियांसाठी पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे. तर या महान विभूतींना अतिपूजनीय भदंत डॉक्टर आनंद कौसल्यायन यांच्या त्यागाला, यांच्या शील संपन्नतेला आणि त्यांच्या कार्याला मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. त्यांना ह्याच भगवान गौतम बुद्धांच्या शासनात उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य प्राप्त. थांबूयात मग, वेळ भरपूर झाला. सर्वांनी काळजी घ्या तब्येतीची. या आजच्या झालेल्या उपदेशाने आपल्या सर्वांना संचित झालेल्या पुण्यकर्मातून याच भगवान गौतम बुद्धांच्या शासनामध्ये आपणा सर्वांना 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य प्राप्त. सबिंद्रियो विराजन्तु सर्वरोगो विनश्यतु माते भवन्त्वन्तिरायुः सुखिदीर्घायुः भव. अभिवादनशीलं च नित्यं वड्डापचायिनो चत्तारो धम्म वड्डन्ति आयुवन्तो सुखं वदन्.
साधु 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 साधु. सर्वांना सुगती.